अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु श्री रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री मल्लिकार्जुन महाराज की जय। सद्गुरु श्री श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती श्री दत्तात्रेय महाराज की जय। जय गुरुदेव दत्त। आठही अंगांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। त्याच्यामध्ये पहिलं अंग यम, दुसरं अंग नियम, तिसरं अंग आसन, चौथं अंग आहे प्राणायाम, पाचवं अंग आहे प्रत्याहार, सहावं अंग आहे ध्यान, सातवं अंग आहे धारणा आणि आठवं अंग आहे समाधी। तर ह्या आठही अंगांचा आपण विस्ताराने अभ्यास करूया, जेणेकरून ती आठही अंग योगाभ्यासाची आपल्याला समजली पाहिजे। तर गेल्या वेळी आपण यम आणि नियम असे दोन अंगांचा अभ्यास थोडक्यात पाहिलाय। तर आज आपण यम या पहिल्या अंगाचा व्यवस्थित विस्ताराने विचार करूया आणि त्याच्यावरती तुम्हाला मी सांगतोय। तर यम म्हणजे काय? तर गेल्या वेळी आपण काय सांगितलं? यम म्हणजे आंतरिक आणि बाह्यातकारी अंगांचा शुद्धीकरण करणं किंवा त्यांच्यावरती निर्बंध लावणं। ज्या गोष्टी त्याज्य आहेत त्या सर्व गोष्टींवरती निर्बंध लावता आला पाहिजे। व्यवहार ज्याला म्हणतो आपण, त्या व्यवहारावरती निर्बंध लावणं म्हणजेच यम आहे। यम म्हणजे मृत्यू नव्हे। बरेच वेळा पटकन आपण यम म्हटलं की मृत्यू, म्हणजे आपल्या धारणेमध्ये असं येतं की मृत्यूनंतर जीवाला पाशात घेऊन तो घेऊन जाणारा जो कोणी आहे त्या पुरुषाला आपण यम असं म्हणतो, म्हणजे तो रेड्यावर बसून आलाय। तर इथे आपल्याला योगाभ्यासामध्ये यम म्हणजे काय आहे? तर बाह्यांग आणि अंतरंग याच्यावरती शुद्धीकरणासाठी केलेले निर्बंध किंवा व्यवहारावरती केलेले निर्बंध हा याचा अर्थ आहे। तर यम आपण जर विचार केला तर तुम्ही म्हणाल व्यवहार। व्यवहार म्हणजे कोणते व्यवहार? म्हणजे आपण आता दैनंदिन जीवनामध्ये, भौतिक जीवनामध्ये पैशाच्या स्वरूपात जे व्यवहार करतो ते म्हणजेच व्यवहार असं म्हणता येणार नाही। आपण जे विचारांची आदानप्रदानता करतो किंवा इतरांकडून आपण ज्या वैचारिक दृष्ट्या आपण किंवा आपल्या शारीरिक दृष्ट्या ज्या गोष्टींची आपण देवाणघेवाण करतो, मग त्याच्यामध्ये भौतिक जीवनात असणाऱ्या अनेक गोष्टी ह्या त्याच्यामध्ये मोडतात। या सगळ्या व्यवहारांवरती निर्बंध लावणं म्हणजे आता एखादी निसर्गातून तुम्ही जी गोष्ट घेताय, पण त्या गोष्टीपासून जर तुम्हाला आत्मिक सुख प्राप्त न होता त्याच्यापासून त्रास होणार असेल, पीडा होणार असेल, अशी सगळ्या गोष्टी या व्यवहारात, म्हणजे जी गोष्ट आपण घेतो आहोत आणि जी गोष्ट आपण देतो आहोत, अशा सर्व गोष्टींवरती निर्बंध लावणं म्हणजेच यम आहे। यम म्हणजे नैतिक। नैतिक या शब्दाचा पहिला अर्थ समजून घेऊया, म्हणजे नैतिक आणि सामाजिक मार्गदर्शक तत्व। लक्षात घ्या, नैतिक आणि सामाजिक मार्गदर्शक तत्व म्हणजे यम आहे। आता नैतिक म्हणजे काय? नैतिकता आपण बरेच वेळा नैतिकतेने वागत जा किंवा नैतिक धर्म या विषयाबद्दल आपण ऐकून आहोत, पण त्याचा अर्थ किती जाणतो हा महत्त्वाचा विषय आहे। चांगलं आणि सुंदर जीवन जगायचं आहे अशा गोष्टींना आपण नैतिकता म्हणतो। लक्षात आलं? आणि जे सुख प्राप्त होतं, लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये आपण जे सुख मिळवण्यासाठी आपण धडपडत आहोत, पण त्या सुख प्राप्तीसाठी पहिली गोष्ट म्हणजे काय? आपण फसवणूक करत असू, लांडीलबाडी करत असू
किंवा दुसऱ्याला कोणाला तरी अंधारात ठेवून एखादी गोष्ट प्राप्त करत असू, अशा सगळ्या पद्धतीने म्हणजे विविध अशा पद्धतीने आपण मिळवलेलं जे सुख आहे त्याच्यातून कधीही आपल्याला आनंद प्राप्त होत नाही. अशा मार्गाने म्हणजे व्यभिचारातून अशा मार्गातून मिळवलेलं कोणतंही सुख संपत्ती याच्यापासून आपल्याला आनंदी राहता येत नाही. हा लक्षात. म्हणजे अनैतिक मार्गाने मिळवलेली कोणतीही गोष्ट ही आपल्याला शाश्वत सुख किंवा दीर्घ सुख आपल्याला देऊ शकत नाही. याच्यासाठी नैतिकता फार आवश्यक आहे. जो माणूस नैतिक धर्माने, नैतिक विचाराने, नैतिक वागणुकीने वागत असेल आणि त्याच्यापासून मिळवलेलं जे सुख आहे ते सुख हे शाश्वत सुख आहे. हे लक्षात ठेवा. सुखाच्या अगदी म्हणजे म्हणतात ना की सुखाचा पाया जर कुठे असेल तर तो नैतिक धर्मामध्ये असतो. तुम्ही विचार करून बघा, आत्तापर्यंत तुम्ही मिळवलेला पैसा, आत्तापर्यंत मिळवलेलं सुख, आत्तापर्यंत मिळवलेले जे काही तुम्ही म्हणतात ना की मला आनंद मिळावा, मला समाधान मिळावं म्हणून ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या पद्धतीने तुम्ही मिळवला असाल त्याच्यापासून तुम्हाला सुख किंवा आनंद किती काळ टिकला? तर अजिबात नाही. थोड्या वेळासाठी ते गोष्ट आपल्याला सुख देऊन जातं, पण त्यानंतर तुम्हाला तीच गोष्ट बोचते याचा अर्थ आपल्याला माहीत असतं. एक लक्षात ठेवा की आपल्याला एक गोष्ट माहीत असते की आपण जी वेगळ्या पद्धतीने कोणत्याही म्हणजे अधर्म मार्गाने मिळवलेलं सुख, अनैतिक मार्गाने मिळवलेलं सुख आपल्या मनाकडे माहिती असतं आणि ज्या ज्या वेळी हे सुख आपण उपभोगायला जातो त्यावेळी ती गोष्ट आपल्याच मनाला खात असते. लक्षात आलं? आपलंच मन आपल्याला आतून पिडायला सुरुवात करतं की तू हे चुकीचं केलंयस, ही चुकीची गोष्ट आहे. या चुकीच्या मार्गातून मिळवलेलं सुख हे कधीही शाश्वत किंवा दीर्घकाळ राहत नाही आणि त्याच्यापासून आनंद किंवा समाधान सुद्धा मिळत नाही. लक्षात आला विषय? तर त्याच्यामुळे सुखाचा मूळ गाभा जर काय असेल तर तो आहे नैतिकता. समजलं? आणि असा नैतिकतेने वागणारा व्यक्तीच समाजामध्ये अतिशय म्हणजे म्हणतात ना मैत्रीत्वपूर्ण, मित्रत्वपूर्ण असं नातं तो जुळवत असतो. का तर समाजातली प्रत्येक व्यक्ती त्याच्याबद्दल चांगलं मत ठेवून असते. त्याला माहिती असतं की हा माणूस फसवणार नाही, लांडी लबाडी करणार नाही, चोरी करणार नाही. हा लक्षात. तो कोणत्याही प्रकारची हिंसा करणार नाही, तो कोणत्याही प्रकारचं पाप करणार नाही, तो व्यभिचारी नाही. अशा पद्धतीने किंवा तो लोभी नाहीये, लालसी नाहीये, अशा पद्धतीने समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये त्याच्याबद्दल चांगलं मतप्रवाह निर्माण होतो. अशा व्यक्तींवरती समाजातले प्रत्येक घटक अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतात. म्हणून नैतिकता ही समाजामध्ये आपल्याला उच्चतम आणि चांगलं स्थान देऊन जातं. तुमच्याकडे पैसा किती आहे हा महत्त्वाचा नाहीये, तुम्ही किती श्रीमंत आहात हा महत्त्वाचा विषय नाहीये, तुम्ही काय आणि किती पद्धतीने चांगल्या उत्कृष्ट पदार्थ खातात यालाही महत्त्व नाही. महत्त्व काय आहे? तुम्ही किती नैतिकतेने जगत आहात हे महत्त्वाचं आहे. महत्त्व त्याला आहे तुमचं वागणं कसं आहे, तुमचे विचार कसे आहेत, तुमचं आचरण कसं आहे, तुमचं कर्म कसं आहे. आणि ते जर नैतिकतेने असेल तर तुम्हाला समाजामध्ये चांगलं स्थान मिळतं. पण सर्वोत्तम गोष्ट अशी आहे की मनाकडे आपल्या एक समाधान असतं, आनंद असतो आणि उत्साह वाढतो. का तर आपल्याला माहिती आहे की मी कोणतीही गोष्ट पापाने मिळवलेली नाही, मी अविचाराने कोणतीही गोष्ट केलेली नाही, मी नीती धर्म सांभाळून केलेली कर्म, त्याच्यामुळे मला कधीही कसलीही मनाकडे किंवा शरीराकडे पीडा होणार नाही किंवा दुःख होणार नाही, त्रास होणार नाही, कुठच्याही प्रकारचा ताप मला होणार नाही. लक्षात आलं? मनाकडे होणारा ताप हा कधीही तुम्हाला
काय होतं की शरीराला तुम्हाला व्याधी निर्माण करतं. आता मनाला ताप कधी होणार, जर तुम्ही अनैतिकतेने वागणार तेव्हा. लक्षात आलं. म्हणून नैतिकतेने जगायला शिका. पहिली गोष्ट, आजपासून मी तुम्हाला 5 गोष्टी सांगणार आहे. आज मी प्रामुख्याने यमधर्माच्या त्याची 5 अंग आहेत, त्याच्या 5 शाखा आहेत. त्या 5 शाखेंबद्दल मी बोलणार आहे. त्याचा प्रत्येकाने विचार करावा आणि नुसता विचार नका करू. एका कागदावरती यातले कोणते अवगुण माझ्यामध्ये आहेत आणि याच्यामध्ये माझ्याकडे चांगले गुण कोणते आहेत याचं एका कागदावरती टिप्पण करा. म्हणजेच तुम्ही आत्मपरीक्षण करा. आत्मपरीक्षण कसं करायचंय त्यातली आज 5 अंग मी सांगणार आहे, ज्याच्याद्वारे तुम्ही आत्मपरीक्षण करू शकणार आहात. यमधर्माद्वारे किंवा यम या अंगाद्वारे तुम्ही त्यातल्या 5 अंगांचा विचार जर केला तर तुमचं आत्मपरीक्षण व्हायला मदत होईल. आणि या आत्मपरीक्षणाद्वारे तुमच्यात वाईट गुण किती आहेत, म्हणजेच दुर्गुण किती आहेत हे समजतील आणि असे दुर्गुण तुम्हाला दूर करायला सोपं पडेल. लक्षात आलं. तर त्यातलं आपण 5 अंग पाहूया. यमधर्मातली किंवा यम अंगाची 5 अंग कोणती? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिहार्य अशी 5 अंग आज आपण अभ्यासणार आहोत. तर त्यातलं पहिलं अंग जे आहे ते आहे अहिंसा. आपण अहिंसा परमो धर्म हे वाक्य बरेच वेळा ऐकलेलं आहे. अहिंसा परमो धर्म म्हणजे परमधर्म कोणता, तर अहिंसा. आता अहिंसा म्हणजेच काय, आधी त्याच्या अगोदर आपल्याला हिंसा समजून घेऊया. काढून टाकूया आणि हिंसा समजून घेऊया. म्हणजे आपण हिंसात्मक कसे आहोत हे पहिलं कळालं तर त्या गोष्टींचा त्याज्य केलं, त्या गोष्टी जर आपल्या जीवनातून त्यांना बाहेर काढून टाकलं तर आपल्याला अहिंसा गोष्ट सहज आपल्यामध्ये अगदी व्यवस्थित विस्तारित करता येईल, तिचं अंग वाढवता येईल आणि आपल्या स्वभावामध्ये खूप मोठा बदल करता येईल. अहिंसात्मक याचा अर्थ की कोणत्याही प्रकारची हिंसा न करणं. आता हिंसा कोणकोणत्या असतात? 2 पद्धतीने हिंसा चालतात. एक असते शारीरिक आणि दुसरी असते मानसिक. लक्षात आलं. आपण 2 पद्धतीने हिंसा करत असतो, एक शारीरिकरित्या आणि एक मानसिकरित्या. लक्षात आलं. त्याच्यामध्ये सुद्धा आणि 2 प्रकार आहेत. एक वैयक्तिक म्हणजे स्वतःच्या शरीरालाच स्वतः त्रास देणं, पीडा देणं, ही सुद्धा हिंसा आहे. आणि दुसरी असते बाह्यातकारी आपण देतो ती हिंसा. म्हणजे शारीरिक मध्ये सुद्धा 2 भाग आहेत. लक्षात आलं. तर आपण याचा थोडासा विस्ताराने अभ्यास करूया. ज्यावेळी तुम्ही शारीरिक हिंसा ज्याला आपण म्हणतो, आपण एखाद्याला त्रास देतो, दुःख देतो, पीडा देतो, मारहाण करतो. लक्षात आलं. या सगळ्या गोष्टी ह्या शारीरिक हिंसेमध्ये मोडतात. अशी शारीरिक हिंसा जो व्यक्ती प्रकट करतोय, म्हणजे आता तुम्ही सहज चालता चालता कोणाचं तरी दात ओठ खाऊन मारायला जाणं, त्याच्यावरती चिडणं, त्याला अपशब्द बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी शारीरिक हिंसेमध्ये मोडतात. आता ह्या गोष्टी आपल्याकडनं रोजच्या रोज नित्य नियमित होत असतात. सहज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सहज आपण कितीतरी वेळा कोणावर ना कोणावर चिडत असतो, कोणावर ना कोणावर आपण त्रागा करत असतो, कोणाशी ना कोणाशी आपण भांडत करत असतो. काही लोक तर एखाद्याला मारहाण करतात, एखाद्याला त्रास देतात, पीडा देतात. ह्या सगळ्या गोष्टी ह्या शारीरिक पीडेमध्ये म्हणजे शारीरिक हिंसेमध्ये मोडतात. अशा जर गोष्टी तुम्ही करत असाल, लक्षात घ्या, अशा जर गोष्टी तुम्ही जर करत असाल तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या बंद झाल्या पाहिजेत. जर योगामध्ये तुम्ही या योगाभ्यासामध्ये तुम्हाला जर एक उच्चतम पातळीची गोष्ट गाठायची असेल तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. उदाहरणादाखल तुम्हाला गजानन महाराज
शेगावीच्या गजानन महाराजांच्या अंगावरती त्या तिथल्या पाटील लोकांनी, आपल्याला चरित्रामध्ये गोष्ट तुम्ही जर ऐकून असाल किंवा वाचून असाल तर तुमच्या लक्षात येईल की तिथल्या पाटील लोकांनी ज्यावेळी गजानन महाराज हनुमंताच्या देवळात जाऊन आडवे बसून राहिले, तरी ही पाटील मंडळी सगळी तिथे आली आणि महाराजांना बाजूला करण्यासाठी प्रयत्न करायला लागले. ते बाजूला होत नाही हे लक्षात आल्यावरती त्यांना उचलून बाहेर टाकण्यासाठी पण प्रयत्न झाले, पण महाराज काय तिथून जागेवरून हलले नाहीत. म्हणून त्यांनी काय केलं की ऊसाचे जे काही काठ्या असतात, ऊस त्यांनी जो घेतला आणि त्यांना भरपूर मारलं, पण महाराज शांतपणे चिलीम फुंकत होते. म्हणजे त्यांनी चिलीम ओढतच होते शांतपणे, आणि त्यांचं जे काय नामस्मरण होतं किंवा त्यांचा जो काय गजर होता ते त्याच्यातच धुंद होते. लक्षात घ्या, अहिंसात्मक वागणं. त्यांनी हिंसा केली पण महाराजांनी त्यांना काहीही पीडा दिलेली नाही. याला म्हणतात योगी. लक्षात घ्या, अहिंसात्मक वागणं. उलट त्यांनी काय केलं की बाळांनो आता दमला असाल, सगळे ऊस एकत्र केले, तो पिळला, त्याचा रस काढला आणि त्यांना ते प्यायला दिलं. हे आहे योग्याचं सामर्थ्य. लक्षात आला विषय. म्हणजे शरीरावरती कितीही घाव झाले, मनावरती कितीही घाव झाले, तरी किंचितही तीळ मात्र सुद्धा मन इकडचं तिकडे व्यग्र होता नाही. याला म्हणतात अहिंसा. असं अहिंसात्मक वागता आलं पाहिजे. या गुणाचा विकास आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये वाढला पाहिजे. याच्यासाठी शारीरिक हिंसे ही जी काय प्रकार आहे ह्याच्यातून आपल्याला वाचता आलं पाहिजे. लक्षात आलं. हा सुद्धा एक व्यवहार आहे आपल्या जीवनातला. आपण हे सुद्धा व्यवहारातच मोडतात, हे लक्षात ठेवा. मगाशी जसं आपण बघितलं की व्यवहारावर निर्बंध लावणं म्हणजेच काय, ह्या हिंसात्मक वृत्तीवर, विचारावर, बुद्धीवर सगळ्यावरती निर्बंध लावायचे, बंधनं घालायची आहेत आपल्याला, आणि त्याच्यातून आपल्याला जिंकायचंय स्वतःच्या मनाला, स्वतःच्या शरीराला, म्हणजेच स्वतःला जिंकायचंय. याचाच अर्थ तुम्ही या पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय या सर्व इंद्रियांवरती तुम्ही ताबा मिळवणार आहात. जीवाच्या पासून उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक इच्छावरती आपण ताबा मिळवणार आहोत. याच्यासाठी पहिली गोष्ट आहे की अहिंसावादी होणं आहे, हिंसात्मक वृत्तीने वागणं सोडणं आहे. दुसरा प्रकार आपण बघतो आहोत तो म्हणजे मानसिक हिंसा. मानसिक हिंसा म्हणजे काय, मनातून, म्हणजे आपण दुसऱ्याला आपण टोमणे मारतो माहितीच नाही, एक पद्धतीचे लेकी बोले सुने लागे, पण आपल्या अशा वागण्यातून एखाद्याच्या मनाला लागेल असं वागणं ज्याला म्हणतो आपण, त्याला पीडा होईल, दुःख होईल, क्लेश होईल त्याच्या मनाकडे, असं जे वागणं आहे हे आहे मानसिक हिंसा. अशा मानसिक हिंसा सुद्धा आपल्याकडून जर होत असतील तर त्या सुद्धा लिहून काढा आणि त्याच्यातून निर्बंध घाला, त्याच्यावरती बंधन घाला. याच्यातून तुम्हाला ते थांबवायचं आहे. तुमच्या मनाकडून या गोष्टी घडता नाहीत. याच्यासाठी तुमच्या मनाला परत आणि परत ठणकावून समजवायचं आहे. तरच आणि तरच तुम्ही अहिंसावादी होऊ शकता. अहिंसा म्हणजे नुसतं कोणीतरी मारलंय म्हणून मी गप्प बसलो नाही. तुमचं अहिंसात्मक वागणं म्हणजे तुमचं स्वतःचा तर विकास करायचाच आहे, पण समाजात सुद्धा तुम्हाला विकास घडवायचा आहे, हे लक्षात घ्या. अहिंसात्मक व्यक्ती ही सामाजिक आणि वैयक्तिक दोन्ही पद्धतीचा विकास घडवत असतो. इतकी मोठी ताकद या अहिंसामध्ये आहे. तर आपल्याला आपल्या मनावरती संयम मिळवायचा आहे, आपल्या मनावरती आपल्याला ताबा घालायचा आहे. आणि हा ताबा घालण्यासाठी पहिलं कर्म जर करायचं असेल तर अहिंसावादीपणा. तर अहिंसा या पद्धतीत तुम्ही विचार करताना आजपासून पुढच्या काही दिवसांसाठी एक 4 ते 5 दिवस तुम्ही घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही विचार करा, रोज स्वतःला 1 तास द्या आणि विचार करा की मी कोणकोणत्या हिंसा करतोय, माझ्यामुळे मला तर त्रास होतोय, मला तर पीडा होते, मी तर खूप चिंतेने व्याकुळ झालोय. पण या सगळ्या गोष्टी करत असताना
माझा राग, माझा द्वेष, माझा लोभ हा दुसऱ्याला कोणाला तरी पीडा देतोय का? मग माझ्या कुटुंबात देत असेल, माझ्या मुलाबाळांना देत असेल, माझ्या बायकांना, माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या परिवारातल्या कुठच्याही माणसाला माझ्यामुळे जर त्रास होत असेल, त्याला दुःख होत असेल, पीडा होत असेल, तर हे सगळं वागणं मला थांबवलं पाहिजे. माझ्यामुळे समाजातल्या घटकांना जर त्रास होत असेल, देशातल्या घटकांना जर त्रास होत असेल, या निसर्गाला जर त्रास होत असेल, अशी प्रत्येक गोष्ट मी हिंसात्मक करतो आहे याचा विचार करून या गोष्टींना बंधन घाला, त्यांना आळा घाला आणि ते जास्तीत जास्त थांबवण्यासाठीचे प्रयत्न चालू करा. याच पद्धतीने आत्मपरीक्षण करायचं आहे आपल्याला. दुसरी गोष्ट आहे, आता आपण अहिंसा हे एक अंग बघितलं यम या भागातलं. आता या यम या भागातलं दुसरं अंग बघूया, सत्य. सत्य म्हणजे काय? खरेपणा. आपण जे म्हणजे म्हणतात ना की जी जी गोष्ट सत्याने करतो, म्हणजे चांगल्या विचाराने आणि प्रत्यक्ष वृत्तीने करतो, कोणत्याही मनात कपट न ठेवता केलेलं कृत्य, याच्यासाठी काय आहे? खरेपणाचा विकास कुठे होतो? तर मन हे मुळात सत्यवादी असलं पाहिजे. म्हणजे कोणतीही कर्म करत असताना, कोणतीही गोष्ट करत असताना त्याच्या पाठीमागे सत्य असलं पाहिजे. हे पहिली लक्षात घ्या. जी जी कर्म आपण असत्याने करतो, म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो की बाहेर एक आणि आतून एक. आपण वागताना कसे वागतो? बाहेर एक म्हणजे दाखवायचं एक, पण प्रत्यक्षात मनामध्ये मात्र दुसरंच. ज्याच्याबद्दल द्वेष असेल, दुसऱ्याबद्दल म्हणजे वाईट भावना असतील, दुसऱ्याबद्दल म्हणतात ना तिरस्कार असेल, अशा सगळ्या गोष्टी आपण लपवतो आणि तो भेटला की अगदी मिठी मारतो आणि सांगतो, अरे बाबा तुझी मला किती काळजी आणि किती चिंता. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण असत्याने वागतो आहोत. आपल्या मनाकडे माहिती आहे की तुम्ही ही गोष्ट असत्य करता. ज्यावेळी तुम्ही अशी गोष्ट वागता, ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने चालता, त्या वेळी तुमचं शरीर हे निरोगी नाहीये तर रोगी बनतो. का? तर तुम्ही तुमच्या मनाच्या विरुद्ध वागत आहात. लक्षात घ्या, तुमच्या मनात गोष्ट एक आणि बाहेर दाखवता एक. याचा अर्थ काय? की तुम्ही तुमच्या मनाच्या विरुद्ध वागत आहात आणि त्याचा दुष्परिणाम हा तुमच्या मनावर तर झालेला आहे, पण त्याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर सुद्धा होणार आहे. लक्षात आला विषय? तर याच्यासाठी असत्य कर्म जेवढी तुम्ही करत असाल, मग मनापासून असेल, शरीरापासून असेल, समाजामध्ये असेल, ज्या ज्या गोष्टी तुम्ही असत्याने करत आहात, दिखाव्यापुरती करत आहात, या गोष्टींचा सगळ्याचा त्याग करा. चांगल्या मनाने जगा, चांगल्या विचाराने जगा. त्याच्यासाठी संतांचे विचार ऐका, त्याच्यावरती विचार करा, विनिमय करा, सतत त्याचं चिंतन करा, परमेश्वराचं सतत नामस्मरण करत राहा. आपणच आपलं मन, आपलं चित्त शुद्ध होतं. हे जसं जसं शुद्ध होत जाईल तसं तसं आपल्यामध्येच आपल्याला, ज्यावेळी आपण एखाद्याचा फोन येतो, माहिती आहे आपल्याला बरेच वेळा अशी असते की आपल्याला तो फोन घ्यायचा नसतो आणि फोन येतो. एखादा आपण कोणाचं तरी कर्ज काढलंय आणि त्याचा फोन आला की मग आपण बायकोला किंवा मुलांना किंवा आणि घरातल्या कोणाला तरी सांगतो, सांगा ते इथे नाहीये. म्हणजेच काय? आपण असत्याने वागतो. याचा अर्थ काय? आपण असत्याने वागतो. ही छोटीशी गोष्ट आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात ही छोटीशी गोष्ट तुम्हाला नेहमी होत असेल, पण त्याचऐवजी समोरच्याचा फोन घेणं आणि त्याला सांगणं, त्याचं म्हणणं ऐकून घेणं. एक लक्षात घ्या, समोरच्याचं पूर्ण म्हणणं ऐकून घ्यायचंय. काय करायचं? समोरच्याचं पूर्ण म्हणणं ऐकून घ्यायचं आणि त्यानंतर जी सत्य परिस्थिती आहे ती समोरच्याला सांगा, ती लपवू नका. असे छोटे छोटे प्रसंग असतात आपल्या दैनंदिन जीवनात. आपण बरेच वेळा बाहेर फिरायला जातो, चांगली एखादी गोष्ट खाऊन येतो आणि मग घरच्यांना आपण सांगतो ना मी बाहेर फिरून आलो, पण ही गोष्ट आपण लपवतो की बुवा आज मी आईस्क्रीम खाल्लं किंवा भेळ खाल्ली किंवा आणि काय खाल्लं. ह्या सगळ्या गोष्टी आपण लपवतो. हे सुद्धा काय आहे? असत्य मार्गाने जगणं. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्यामध्ये विकसित केल्या आहेत. हे लक्षात घ्या, हे आपण विकसित केलंय. त्या देवाने आम्हाला गिफ्ट नाही दिलंय.
देवाने आपल्याला हे सुंदर मन आणि सुंदर शरीर दिलंय. ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी बघा, लहान मूल कधीही विचार करा, ते कधी कोणी विचारलं ना, अरे बाबा आहेत का, हो आहेत ना, ते काय तिथे बसलेत. मग बाबा त्याला ओरडतात, अरे तू कशाला सांगितलंस, मी घरात नाहीये म्हणून सांगायचं ना. म्हणजे आम्ही त्याला पहिला धडा काय शिकवतोय, असत्य बोलायला, खोटं वागायला. लक्षात आलं. आपण आपली संस्कृती कशी वाढवली आणि आपल्यावरती ह्या संस्कृतीचा आपण किती पगाडा घातलाय. आज त्याच्यामुळेच आज आपण आपलं आरोग्य, मग ते मनाचं असेल आणि शरीराचं असेल, दोन्हीही आरोग्य आपण घालवून बसलो आहोत. लक्षात आला विषय. ही दोनही आरोग्य आपण घालवून बसलो आहोत. आपण रोगी झालो आहोत. याचं निव्वळ कारण आहे की आपण असत्यवादी आहोत. आपण खोटारडेपणाने जीवन जगतो आहोत. आपण सत्याला आपल्यापासूनच लांब ठेवतो आहोत. आपणच आपल्याला एक प्रकारे फसवतो आहोत. दुसऱ्यांना आपण फसवत नाही आहोत, हे लक्षात घ्या तुम्ही. ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याला खोटं सांगताय त्यावेळी तुम्ही त्याला फसवत नाही आहात, तुम्ही स्वतःला फसवत आहात. तुम्ही तुमच्या मनाला फसवत आहात. तुम्ही तुमच्या शरीराला फसवत आहात. याचं निव्वळ कारण आहे की जी जी गोष्ट या मनामध्ये घडते आहे, जी जी गोष्ट या शरीराद्वारे घडते आहे, त्याचं कुठेतरी रेकॉर्डिंग ज्याला म्हणतो आपण, ती गोष्ट ही सगळी त्या आत्म्यावरती जाऊन दडपणाच्या रूपात त्याच्यावरती पडते आहे. आणि असा चिखल, अशी आपण घाण त्या आत्मिक शक्तीवरती टाकत आहोत. याच्यामुळे आपला आत्मा दबला जातोय. आणि अशा वेळी आपली जी शारीरिक ऊर्जा, ज्याला आपण आत्मा म्हणतो, जो आपल्याला ताकद देत असतो, जो आपल्याला बळ देत असतो, तोच खचत जातो. आणि शेवटी आपल्याला मानसिक आजार आणि शारीरिक आजार हे दोन्हीही होतात. का तर आपण खोटेपणाने जगतो आहोत, असत्याने जगतो आहोत. दुसऱ्याला लपवून कोणती तरी गोष्ट करणं ही सुद्धा असत्याचंच धोरण आहे. म्हणून आपल्या धर्मामध्ये अशा नैतिक गोष्टी ह्या प्रामुख्याने सांगितल्या गेल्या. हे नियम सांगितले गेले की या पद्धतीने तुमचं दैनंदिन जीवन असावं, तुमचं सांसारिक कर्म या पद्धतीने असावं, आध्यात्मिक कर्म या पद्धतीने असावं, तर तुमचं जीवन सुंदर आणि चांगलं बनेल, उत्तम दर्जाचं बनेल, निरोगी बनेल. पण आम्ही मुळातच या गोष्टी आमच्यापासून आम्ही दुरावल्यात किंवा त्या हरवून बसलोय. तर याच्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट काय पाहिजे की सत्याने जगता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत सत्य असलं पाहिजे. कोणतीही गोष्ट लपवायची नाही, खोटं बोलायचं नाही, कोणापासून लांडी लबाडी करायची नाही. काहीही झालं तरी सत्याने जगायचं आहे. कोणत्याही प्रसंगात, कोणत्याही ठिकाणी मला सत्यानेच जगायचं हे निश्चित करा. आणि आजपासून तुमच्या जीवनामध्ये ही गोष्ट सत्य, ही गोष्ट लक्षात आलं, हे तुमच्या जीवनामध्ये बिंबवा. प्रत्येक गोष्ट सत्याने चला. जर तुमच्या हातून एखादी गोष्ट चुकीची घडली असेल तर ती चुकीची गोष्ट घडली आहे म्हणून कबुली द्या. त्याच्यातून पश्चाताप करा. तो व्यक्त करून मोकळे व्हा. म्हणजे तुमच्या मनावरती त्याचं दडपण राहणार नाही. कारण दडपण हे कधीही लक्षात घ्या, कोणत्याही पद्धतीचं मनावर आलेलं दडपण हे मनाला रोगी बनवतं, त्याची शक्ती कमी करतं, त्याचं धाडसी वृत्ती कमी करतं, त्याची निर्णायक क्षमता कमी करतं. का तर ते मन गढूळ होतं. त्याच्यामध्ये कुठेतरी दाब असतो की नाही, मी ही गोष्ट चुकीची केली आहे, मी इथे खोटं बोललोय, मी इथे असत्याने वागलोय. याच्यामुळे पश्चाताप बाहेर व्यक्त न झाल्यामुळे, ती गोष्ट आपण मनापासून न स्वीकारल्यामुळे ती कुठेतरी मनावरती दडपण करून राहते. आणि त्याचाही परिणाम विविध आजारांमध्ये आपल्या शरीरामध्ये वाढीस लागतो. शरीर निरोगी ठेवायचं असेल तर सत्याने वागायला शिका. काहीही होत नाही, एक लक्षात ठेवा. असत्य गोष्ट सांगून फाशी टळत नाही आणि सत्य सांगितलं म्हणून फासावर कोणी लटकवत नाही. त्यामुळे सत्याने जर वागलो
आणि सत्याने जर जीवनात प्रत्येक गोष्ट करत राहिलो तर 100% स्वतःला समाधान असेल, स्वतःकडे आनंद असेल, कुठच्याही प्रकारचं दडपण नसेल, कुठच्याही प्रकारचा मनस्ताप नसेल, दुःख नसेल, क्लेश नसेल, ताप नसेल. म्हणून सत्याने जगायला शिका. मला जर एखादी गोष्ट आवडली आणि त्याच्यासाठी मला 5 रुपये नाही आहे तर मी दुसऱ्याकडनं ते मागून घेतले पाहिजेत आणि कशासाठी पाहिजेत हेही सांगून जर ते मला मिळाले तर त्या देणाऱ्यालाही आनंद आणि या घेणाऱ्यालाही आनंद. म्हणून सत्य नेहमी तुमच्या जीवनात सुंदर बागेप्रमाणे फुलत असतं, जीवनाला सुंदर बनवत असतं, सुगंधमयी बनवत असतं. म्हणून सत्याने जगा. यम याची 3रं अंग आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे काय? चोरी न करणे. अस्तेय म्हणजे काय? चोरी न करणे. आता भौतिक दृष्ट्या आपल्याला असं वाटतं की मी एखाद्याची गोष्ट चोरून आणली, आल्याशा हो ती चोरीच आहे. आपण दुसऱ्याला फसवून आणलेली, त्याला अंधारात ठेवून आणलेली एखादी गोष्ट किंवा ती वस्तू आपलीशी करणं म्हणजेच ती चोरी आहे. लक्षात आलं? तर अशा गोष्टीवरती सुद्धा आपल्याला निर्बंध घालायचे, त्याच्यावरती बंधनं घालायचे, त्याला जिथल्या तिथे थांबवायचे. आता विचार करा, आपण आपल्या आयुष्यामध्ये अशा कोणकोणत्या गोष्टी चोरल्या. आता महत्वाची गोष्ट की भौतिकदृष्ट्या आपण वस्तू स्वरूपात विचार करतोय, पण त्याच वेळी मानसिकरित्या सुद्धा बरेच वेळा बघा, मला एक सुंदर अनुभव आहे. काही वर्षांपूर्वी फेसबुकवरती मी नित्य नियमाने पोस्ट टाकत होतो, आत्ताही टाकतोय, वेळ मिळेल तसा टाकतो. तर एक व्यक्ती नियमितपणे माझी पोस्ट ती कॉपी करायचा आणि स्वतःच्या नावावरती तो टाकायचा. एवढंच कशाला, तर हल्लीचीच एक सुंदर गोष्ट सांगतो की माझ्या गुरुनी, माझ्या सद्गुरू माऊलींनी मला एक मंत्र दिला आहे, जो मी तुम्हा सगळ्यांना दिला आहे आणि सगळ्या जगाला मी अखंड वाटतो. तो म्हणजे ओम ओमकारा गुरुदेव दत्त. तर ह्या मंत्राची CD आम्ही बनवली होती. त्याच्यामध्ये विजय देसाई, राजू साळवी, अमित भवर आणि नितीन तुपे ही 4 मुलं यांनी खूप मेहनत घेतली आणि त्या मेहनतीतून त्यांनी ही महामंत्राची म्युझिक तयार केली, त्याला संगीतमय बनवलं. त्याचा सुद्धा इन्सिडेंट एक सुंदर असा सांगतो की ज्यावेळी मुंबईत पाणी भरलं होतं, आठवत असेल तुम्हाला, त्यावेळी विजय देसाई हे त्यांच्या क्लासमध्ये उभे होते, कंबरभर पाणी होतं, त्याच्यात त्या उंचावरती त्यांनी टेबल ठेवला होता, त्याच्यावरती हार्मोनियम ठेवली होती आणि त्यांनी ती धून तयार केली. ओम ओंकारा गुरुदेव दत्त. त्याने तिथून, म्हणजे विचार करा एखादा माणूस कसा झपाटून जातो, त्याने ती धून तयार केली. कुठे? त्यावेळी पाण्यात कंबरभरपेक्षा म्हणजे छातीच्या वरपर्यंत त्यांचे पाणी आलेलं होतं आणि त्याच्यात त्याने ते मंत्राची कंपोजिशन्स तयार केली. त्याने ती कंपोजिशन्स राजूला ऐकवली. तो शिवडीमध्ये त्याच्या घराच्या माळ्यावरती बसला होता. बाहेर पाऊस पण भरपूर पडत होता, मुंबईतलं वातावरण सगळं अस्ताव्यस्त झालेलं होतं. मग त्याने तबला घेतला आणि फोनवरनं ही धून चालू झाली. त्याचा ठेका ठरला, त्याचं सगळी बांधणी झाली आणि त्याने तिथून ती मला ऐकवली परत की स्वामी आम्ही अशी अशी धून बनवली, आता तुम्ही सांगा याच्यात काय करायचं. अशा पद्धतीने ही धून बनली गेली. आता विचार करा की या मुलांनी किती मेहनत घेतली आहे आणि ही धून तुमच्यासाठी, सर्वांसाठी, जगासाठी बाहेर काढली. त्यातच मी ही धून गेल्या वर्षी या लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांना एक आनंद देणारी किंवा एक नामस्मरण घडवणारी म्हणून मी ती यूट्यूबवरती टाकली. तर त्याच्यामध्ये एका व्यक्तीने, सावंत म्हणून एक व्यक्ती आहे, तो स्टुडिओ चालवतो,
मुंबईतच, त्याने ती धून सुरुवातीचं जे माझा मंत्र होता, मी जो माझ्या आवाजात म्हटला होता तो, आणि त्या मंत्राचा आम्ही विस्तार सांगितला होता, थोडक्यात त्या मंत्राचा अर्थ सांगितला होता. तर तो अर्थ तिथून त्याने कट केला भाग, तो तिकडचा मागचा भाग कट केला, आणि शेवटला जे आम्ही हे केलं होतं, सांगितलं होतं, थोडंसं व्याख्यान दिलं होतं, ते शेवटचं कट केलं आणि मधला भाग घेतला जशाच तसा, आणि त्याने नाव दिलं की ही धून मी बनवली आहे, हे स्वर माझे आहेत, हे संगीत माझी आहे. बरोबर. आता ही गोष्ट त्याने चोरली. लक्षात आलं, चोरल्याबद्दल दुःख नाही, पण ज्यांची मेहनत होती, ज्यांचं त्याच्यामध्ये म्हणतात ना ती आस्था होती, ती आस्था, ती मेहनत, याला त्याने कुठेतरी चोरी करण्याच्या नादात खूप मोठा धक्का दिला. मी त्याच्यावरती बाकी काही केलं नाही, किंवा मी त्याला काही बोललेलो नाहीये, किंवा त्या इस्मापर्यंत पोहोचलोही नाही. माझं म्हणणं काय की चला त्याच्याही ओळखीतनं आणि 1000 लोक नामस्मरण करतील, हरकत नाही, चांगली गोष्ट घडते आहे. लक्षात घ्या, एखादी गोष्ट त्यातून चांगली घडते आहे, चांगली होऊ देत. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने सुद्धा चोरी होते. सांगण्याचा तात्पर्य चोरी म्हणजे काय, तर दुसऱ्याची गोष्ट आपल्या नावावरती खपवणे, ही सुद्धा चोरी आहे. दुसऱ्याचे विचार हे आपल्या घ्यायचं आणि आपल्या नावाने सांगणं. तिसरी गोष्ट म्हणजे आज आपण दत्तचरणी सुखमध्ये काल आपण एखादी गोष्ट पाहिली की स्वामींच्या नावावर, स्वामींनी असं सांगितलं म्हणजे त्यांच्या नावावर काहीतरी खपवायचं, देवाच्या नावावर काहीतरी गोष्ट खपवायची आणि मोकळं व्हायचं, आणि आपलं काहीतरी त्याच्यातून स्वार्थ साधायचा. मी किती मोठा आहे, माझे विचार किती विकसित आहेत, अशी व्यक्ती ही विकसित विचारांची होऊच शकत नाही, हे लक्षात ठेवा. काहीतरी माझ्या मनाला वाटेल ते लिहायचं आणि सांगताना त्याने असं केलं म्हणजेच काय की लोक त्याला जास्त प्राधान्य देतील, जास्त मान्यता देतील असं आपल्याला वाटतं, पण ही सुद्धा आपण केलेली चोरी आहे. अशा वेगवेगळ्या मार्गाने आपण आपल्या जीवनामध्ये चोऱ्या करत असतो. आता तुम्ही विचार करा की माझ्या जीवनामध्ये जन्माला आल्यापासून आतापर्यंत मी अशा किती चोऱ्या केल्या. लक्षात आलं. श्रीकृष्णासारखं मन कवडा म्हणजे दुसऱ्यांचं हृदय चोरणारा असं बनायला काही हरकत नाही, पण दुसऱ्यांचे विचार, दुसऱ्यांची वस्तू लक्षात ह्या चोरायच्या आणि आपल्या नावावरती व्यक्त करायच्या, त्याला अर्थात म्हणजे ही सगळी चोरी ही तुमच्या मनावरती दडपण निर्माण करणारच. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यागायच्या आहेत, या सगळ्या गोष्टींवरती बंधनं घालायची आहेत, ही थांबवायचे आहेत. हे सगळे व्यवहार आहेत आपल्या जीवनातले, हे सगळे व्यवहार खोडून काढायचे आहेत आपल्याला आणि सुंदर मनाचं, सुंदर विचारांचं मनुष्य बनायचंय, तर परमात्मास लाभेल. हे लक्षात घ्या. परमात्म्यापर्यंत पोचायला मन आणि शरीर हे अतिशय शुद्ध आणि पवित्र असायला लागतात, तरच परमेश्वर प्राप्त होतो. हे लक्षात घ्या. नुसतं तुम्ही नामस्मरण करत बसलात सतत, पण जर तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या आचारांमध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या कर्तृत्वामध्ये, तुमच्या कर्मामध्ये जर ते पवित्रपणा नसेल तर त्याचा काडीचाही उपयोग नाही. तुम्ही किती कोटी जप केलात त्याला महत्व नाही. तुम्ही किती आस्थेने, शुद्ध मनाने, पण आणि पवित्र भावनेने त्याला आळवलात, बोलवलात तर तो क्षणार्धात तिथे उभा राहील. का तर तुमचं अंतःस्करण पवित्र आहे, तुमचं मन शुद्ध आहे, पवित्र आहे. अशा वेळीचा ईश्वर आपल्याला साक्षात्कार देत असतो. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहेत, आपल्या मनामध्ये आवश्यक आहेत, आपल्यामध्ये बदल घडणं आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे. म्हणून काय केलं पाहिजे, अस्तेय असलं पाहिजे. म्हणजेच काय, चोरी करायची नाही कोणत्याही पद्धतीने. एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर ती मनापासून स्वीकारा, त्याचे आभार माना. समोरच्याला सांगा की ही गोष्ट मी त्याच्याकडनं शिकलोय. आता उदाहरणार्थ आपण दत्तात्रयांचे 24 गुरु, आता या ठिकाणी आपण विचार करूया, दत्तात्रयांनी त्या 24 गुरूंकडून
म्हणजे सगळे तुम्हाला माहिती आहेत, किडा मुंगीपासून सगळे, अगदी कोळी, वाघ, हे झाड, हे समुद्र, या प्रत्येक 24 गुरूंकडनं त्यांनी बोध घेतलाय, त्यांच्याकडनं शिकलेत. याचा अर्थ त्यांनी त्यांच्यावरती परीक्षण केलंय, निरीक्षण केलंय, त्याच्यावरती चिंतन केलंय आणि त्यातून त्यांचे गुणधर्म काय आहेत हे त्यांनी त्यांच्यामध्ये अगदी म्हणतात ना बाणवले किंवा ते स्वीकारलेत. आणि नुसते स्वीकारले ना, जगाला पण दिलेत. पण देत असताना दत्तात्रयाने काय सांगितलं, हे माझे 24 गुरु आहेत. त्यांनी असं लपवलं का आपल्याला? नाही, लपवू शकले असते ना, त्यांनी स्वतः सांगितलं असतं हे असं असलं पाहिजे, हे असं असलं पाहिजे. नाही, त्यांनी काय केलं, अस्तेय धर्माचं पालन केलं. अस्तेय धर्म म्हणजेच काय की ते जे सत्य आहे ते सत्य गोष्ट त्यांनी सर्वांना सांगितली की मी ही अमुक गोष्ट या गोष्टींकडनं बोध घेतला. लक्षात घ्या, मी या गोष्टीपासून ती गोष्ट मी शिकलोय, त्याच्यापासून हे मला ज्ञान प्राप्त झालंय आणि ही गोष्ट मी तुम्हाला आता तशी सांगतोय. हे माझे 24 गुरु. अस्तेय असणं म्हणजे कळालं की सद्गुरूंकडून, जसे प्रत्यक्ष दत्तात्रयांकडून, सद्गुरू श्री दत्तात्रयांकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. अस्तेय धर्म लपवायचं नाहीये, कोणतीही गोष्ट लपवायची नाही. जिथून घेतली तिथेच ती परत द्यायची आणि त्याचं श्रेय त्यालाच द्यायचंय. याला म्हणतात अस्तेय, चोरायचं नाही. तर आता असा अस्तेय धर्म तुमच्या जीवनामध्ये आला पाहिजे. हा यम धर्माचा किंवा यम या अंगाचा विस्तार करणारा आहे, हे लक्षात ठेवा. हे सुद्धा निर्बंध घालता आले पाहिजेत. आता आला ब्रह्मचर्य. चौथा अंग आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय आहे? आत्मसंयम. लक्षात घ्या, ब्रह्मचर्य म्हणजे आत्मसंयम. ब्रह्मचर्य म्हटलं की लोकांच्या पहिलं लक्षात येतो की बाबा जो संन्यासी आहे तो ब्रह्मचारी. काय म्हटलं जातं? जो संन्यासी आहे ब्रह्मचारी. आता धरून चला, मी माझ्या अंगावरती भगवी वस्त्र घातले, दाढी मिशा वाढवल्या, गळ्यात माळा घातल्या, अगदी भस्म बिस्म हे करून सगळं अगदी चटातारी बनवून तुमच्या दरवाजावर आलो. पण याचा अर्थ असा आहे का मी ब्रह्मचारी आहे? ब्रह्मचारी याचा अर्थच असा आहे की भोगातून मुक्त असणं. आता भोग म्हणजे नुसतं शरीरापुरती मर्यादित नाही. आता शरीर भोग म्हटलं की आपल्याला असं वाटतं की फक्त 2 जीवांचं मिलन, म्हणजे स्त्री आणि पुरुषाचा संभोग, याच्यावरच आपण विचार करतो. जास्त करून आपल्या डोक्यात ते खूळ आहे. ब्रह्मचारी म्हटलं की ही गोष्ट जो करत नाही, म्हणजे संभोग करत नाही, लक्षात घ्या, ते म्हणजे ब्रह्मचारी नाही. हे लक्षात ठेवा. ब्रह्मचारी याचा अर्थ आहे आत्मसंयम. स्वतःच्या आत्म्यावरती, स्वतःच्या इच्छेवरती, स्वतःच्या जीवावरती, आपल्या भावनेवरती संयम करणं, स्थिर करणं. हे ज्याला कळालं तो आत्मसंयमी झाला, म्हणजेच तो ब्रह्मचारी आहे. लक्षात आलं? आत्मसंयम मिळवायचा कसा? तर आपल्या प्रत्येक वाईट गोष्टीवरती, म्हणजे व्यसन. व्यसन कोणतं असतं सांगा? दारू पिणं, सिगारेट ओढणं, ही व्यसन असं आपण समजतो. पण एखाद्याला नामस्मरणाचं, म्हणजे माझ्यासारख्याला नामस्मरणाचं व्यसन असतं, नामात राहणं. पण ही सुंदर गोष्ट आहे. या व्यसनाला आळा नाही घालायचा आहे. आपल्याला कोणत्या व्यसनावरती आळा घालायचा आहे? मला तोंडातून शिव्या येतात, एखाद्याबद्दल मी वाईट विचार करतो, एखाद्याबद्दल घाण विचार करतो, आपल्या शरीराला त्रास होईल, वाईट गोष्टी घडतील, अशा प्रत्येक गोष्टी, अशा ज्या सवयी आहेत ती व्यसन आहेत. लक्षात घ्या. समाजामध्ये काही लोक असे असतात, माहिती आहेत ना, की इकडची आग तिकडे लाव, तिकडची आग तिकडे लाव. अगदी कुटुंबात सुद्धा अशी व्यक्ती सापडतात. असे आपल्यामध्ये पण असतील, तुमच्यामध्ये पण हा गुण असेल. एखाद्याचं ऐकायचं, तिसरी गोष्ट घालायची आणि चौथ्याला सांगायची. हे सुद्धा व्यसन आहे. म्हणजे त्याच्यावर आपल्याला कुठेतरी आनंद मिळतो आणि मोठेपणा. अरे पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यसन लागलेलं आहे तुम्हाला. ह्या सर्व वृत्ती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं व्यसन लागणं. व्यसन म्हणजे ते सवयीत बसणं सातत्यानं.
आणि त्याच पद्धतीने आपण त्या सवयीने वागत असतो. आता अशा सवयी आपल्याला चांगले गुण किती देतात आणि वाईट गुण किती देतात याचा विचार करायचा आहे. इथे काय विचार करायचा आहे, वाईट गुण किती देत आहेत आणि चांगले गुण किती देत आहेत, ह्या दोनही गोष्टींचा विचार करायचा. जे वाईट गुण देत आहेत, जे वाईट गुण देत आहेत, अशा सगळ्या सवयी म्हणजे अशी व्यसनं ही सगळी आपल्याला संपवायची आहेत, त्यांना बंधनं घालायचे आहेत, त्यांना आळा घालायचे आहे आणि ती मुळापासून उपटून टाकायची आहेत आपल्या शरीरातून, मनातून, वृत्तीतून, विचारातून, सगळीकडून. चांगलं वागा. लक्षात आलं, चांगलं वागा. नुसतं दारू पिणं, सिगारेट ओढणं म्हणजेच व्यसन नाही. आपण व्यसन म्हटलं की आपल्यासाठी ते व्यसन म्हणजे ते एक लक्षात ठेवा. साधी आणि सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या गोष्टीपासून आपलं मन तामसी होतं, विलासी होतं, व्यग्र होतं, लोभी होतं, अशा सगळ्या गोष्टी ही व्यसन आहे आणि ते व्यसन आपल्या मनाला लागलेलं आहे, आपल्या शरीराला ते जडलेलं आहे. ह्या सगळ्यातून आपल्याला मुक्त करायचं आहे. ही व्यसनातून आपल्याला स्वतःला मुक्त करायचं आहे. अशी व्यसनं तुम्हाला कोणकोणती लागलीत याचा विचार करा. आणि ही व्यसनं अतिशय संयमाने तुम्ही जर पटकन या वृत्तीतून बाहेर पडायला, आपल्याला रोज जी सवय लागली आहे ना, याच्यातून आपल्याला कधीही बाहेर पडता येत नाही पटकन. लक्षात ठेवा. तुम्ही आज निर्धार करा, मला एक गोष्ट त्यागायची आहे. म्हणजे ते एक सुंदर एक गोष्ट सांगतो. माणसाचा स्वभाव कसा, माणसाचा स्वभाव 4 पद्धतीचा आहे. लक्षात आलं. अशी आपण 4 माणसं पकडूया की जी दारू पितात, अतोनात दारू पितात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ही दारू पितात, त्यांना त्याच्याशिवाय दिवसच जात नाही. अशी 4 माणसं आपण पकडूया. त्यातला एक माणूस असा असतो की त्याला एखादा ज्ञानीपुरुष भेटला आणि सांगितलं, अरे बाबा कशाला दारू पितोस, या दारूने तुझं काय चांगलं झालंय आणि काय भलं झालंय, बघ तुझा संसार, तुझा प्रपंच, तुझा सगळा वाऱ्यावरती विस्कटून गेलाय, तुझ्यामुळे किती जीवन बर्बाद झालेत, याचा विचार कर. सावर स्वतःला. तुला दुसऱ्यांना सुख देता येत नाहीये तर कमीत कमी आनंद तरी त्यांचा हिरावून घेऊ नकोस, त्यांना पीडा देऊ नकोस, त्यांना त्रास देऊ नकोस. तुझ्यामुळे त्यांना त्रास होतो, ते पीडित आहेत, तुझी मुलं बाळ रस्त्यावर आली आहेत. विचार कर, तुझे आई वडील आजारी आहेत. तू हे सगळं व्यसन सोड आणि चांगला माणूस बन, त्यांच्यासाठी चांगलं जीवन जग. असा माणूस त्या संतांचे विचार ऐकले, त्याला आतून भडभडून आलं, त्याने त्यांचे पाय पकडले आणि म्हटलं, महाराज माझं चुकलं, मी याच्या पुढे नाही वागणार. असा ताबडतोब त्याच्यामध्ये बदल झाला. ताबडतोब त्याने सगळी व्यसनं सोडली, आपल्या कुटुंबात, आपल्या प्रपंचाला पूर्ण वेळ दिला, त्यांना चांगलं जीवन दिलं. हा स्वभाव कसा आहे, कापरासारखा. कापुराला कसं माहिती आहे ना, कापूर तुम्ही नुसती अशी माचीसची कांडी पेटवा आणि थोडीशी जवळ न्या, तो लगेच पेटून उठतो. तशी काही माणसांचा स्वभाव हा असा कापराप्रमाणे असतो. आता दुसरा मनुष्य घेऊया. असा दुसरा मनुष्य, त्याला जरा एक थोडं सांगावं लागतं की बाबा नाही रे, परत परत त्याला ठोकायला लागतं. मग त्याच्यामध्ये हळूहळू बदल घडतात. लक्षात आलं. जळतो, पेटतो, पण जरा सावकाशपणे पेटतो. अशा पद्धतीचा एक व्यक्ती असतो, म्हणजे तशा स्वभावाची माणसं असतात. तिसरा माणूस असतो, त्याला परत 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 सांगून 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 थोडासा बदल घडतो. काही दिवस तो बदलतो आणि पुन्हा आपल्या येरे माझ्या मागल्या त्या सवयीने तो वागत राहतो. आणि चौथा माणूस कसा असतो माहिती आहे तुम्हाला, जर तुम्ही त्याला, असा व्यक्ती समजा दारूच्या गुत्त्यावर बसलाय, दारूच्या दुकानात, तिथे दारू पितोय आणि तुम्ही त्याला त्याचं मन परिवर्तन करून आणण्यासाठी गेला,
लक्षात आलं? त्याला एकदा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा तो तुम्हाला व्यसनाधीन करेल, पण तो काय बदलणार नाही. त्याचा स्वभाव चिखलासारखा. चिखल कसा, तुम्ही कितीही माचीसची कांडी त्याच्यात पेटवून घाला, तो पेटणार नाही, तो विझणार. लक्षात आलं? अशी 4 पद्धतीची माणसं आहेत. त्यामध्ये आपण कोणत्या पद्धतीत आहोत हे जाणे त्याने विचार करा. लक्षात आलं? जाणे त्याने विचार करायचा आहे की मी कोणत्या पद्धतीचा मनुष्य आहे. लक्षात आलं? तर सांगायची तात्पर्य गोष्ट की ह्या 4 पद्धतीतली माणसं जर असतील तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास किती दृढ असणं आवश्यक आहे हे लक्षात घ्या. बोलायचं तात्पर्य ते की तुमच्यामध्ये आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे, की आत्मविश्वासाने ठरलं पाहिजे की मी ही माझी वाईट सवय आहे, मी सोडणारच. लक्षात आलं? माझ्या एक जीवनातली एक सुंदर गोष्ट सांगतो. माझ्याकडे एक दारू पिणारा व्यक्ती आला. त्याने मला सांगितलं की महाराज मला दारू सोडायचे. तर मी म्हटलं बाबा हा ठीक आहे, तू एक काम कर, थोड्या दिवसांनी ये. तो थोड्या दिवसांनी आला आणि पुन्हा विचारलं, स्वामी मला ना दारू सोडायची, मला खूप कंटाळा आलाय हो या दारूचा, मला ही दारू सुटत नाहीये, किंबहुना ही दारूच मला सोडत नाहीये. मी म्हटलं बाबा थोड्या दिवसांनी ये, 15 दिवसांनी ये, मग आपण मी तुला दारू सोडायला काहीतरी करूया. तो 15 दिवसानंतर आला, म्हणजे 1 महिना गेला. 1 महिन्याने तो आला. 1 महिन्याने आला आणि माझ्याजवळ बसला. तर मी त्याला फक्त एवढं सांगितलं की बाबा दारू कशासाठी पितोयस, त्याच्यातून तुला काय आनंद मिळतोय तो जरा मला जाणून घ्यायचा आहे. मग त्याने सांगितलं की असं असं होतं, सगळं त्याने विस्ताराने सांगितलं, कारण त्याचा तो स्वानुभव होता. मग त्याला मी असं सांगितलं की इथे 2 मिनिटं बस, डोळे मीट आणि ओम ओमकारा गुरुदेव दत्त असा एक शांतपणे मी त्याला एक लय सांगितली, त्या लयमध्ये बोलत राहतो. त्या 10 मिनिटं बसला आणि त्याला मग बोललो की हाच आनंद तुला त्या दारूत मिळतो का रे? तर म्हणतो नाही, त्याच्यापेक्षाही खूप चांगला आनंद मिळतो. म्हटलं आजपासून करत जा याच पद्धतीने. ज्या वेळी तुला दारू पिण्याची इच्छा दृढ होईल त्यावेळी हा मंत्र अशा पद्धतीने जप. तो गेला घरी बिचारा. महिन्याभराने मला भेटायला आला. त्याची बायको, 2 मुलं ते आले. सगळे आल्यानंतर मला म्हणतात की स्वामी आमचा संसार खूप चांगला चालला, असाच आशीर्वाद असतो. त्यात सगळं झालं. तर मग त्याने मला असं विचारलं की स्वामी तुम्ही पहिल्या दिवशी पण करू शकला असतात किंवा दुसऱ्या वेळी आलो तेव्हाही करू शकला असतात, मग तुम्ही एवढा वेळ का लावलात? तर म्हटलं बाबा मी स्वतः व्यसनाधीन होतो. तर म्हणतात काय तुम्ही दारू प्यायचे? म्हटलं दारू नाही प्यायचो, पण म्हटलं मला सकाळी उठल्याबरोबर अंथरुणात चहा लागते, ती रात्री झोपेपर्यंत चहा लागते. तू रात्री 2 वाजता जरी मला चहा आणून दिलास तरी ती मला पाहिजे. एवढी सवय मला त्या चहाची लागली होती. म्हणजेच मी ते व्यसन करत होतो. आणि असं मी व्यसन करणारा माणूस मी दुसऱ्याला कोणत्या अर्थाने सांगू की बाबा तू निर्व्यसनी हो? कारण मला तो अधिकार नाही आहे, कारण मीच व्यसनी आहे. म्हणजे व्यसन म्हणजे निव्वळ दारू आणि हे नाही आहे. आपल्या जीवनामध्ये अशा अनेक प्रकारच्या ज्या सवयी आहेत त्या आपल्याला लागलेल्या आहेत. लक्षात ठेवा, ही सगळ्या सवयी आपल्याला जर फोडून काढायच्या असतील तर आपल्याला संयम राखला पाहिजे, स्वतःवरती विजय मिळवला पाहिजे आणि त्याच्यावरती ताबा मिळवून ह्या गोष्टी परिपूर्ण त्यागता आल्या पाहिजेत. तर याला म्हणतात आत्मसंयम. म्हणजेच हे ब्रह्मचर्यत्व आहे, हे लक्षात घ्या. संयमाने, आत्मसंयमाने आपला संसार केला पाहिजे, आत्मसंयमाने आपल्याला आपलं जीवन जगता आलं पाहिजे. तर आपण ब्रह्मचर्यत्वाचं पालन करत आहोत हे लक्षात घ्या. याच्यावरती अजूनही आपण सुंदर गोष्ट बघायला गेलो तर एक असं आहे की उर्मीवर मात करायची आपल्याला. उर्मी म्हणजे काय? इच्छा. लक्षात घ्या, आपल्याला आपण म्हणतो ना हा लहर आली, आम्हाला चहा प्यायची लहर आली, म्हणजेच काय आपल्याला इच्छा झाली ना, म्हणजे आपल्याला ती उर्मी आली. एखादी गोष्ट मला ही पाहिजे, ही मला मिळवायची आहे. असं आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला उर्मी देतात. लक्षात आलं? इच्छा देतात. ह्या सगळ्या इच्छांवरती ताबा मिळवता आला पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे? वासनेतून मुक्त होणं. वासना, लक्षात घ्या, वासनेतून मुक्त होणं. हा लक्षात. वासना 1000 पद्धतीच्या आहेत. त्यातल्या सात्विक वासना ह्या सांभाळायच्या आहेत, ज्याच्यापासून सुख मिळेल, शांतता मिळेल, आनंद मिळेल. अशा वासना नक्की पुरवल्या पाहिजेत. पण ज्या वासनेतून दुःख होईल, क्लेश होईल, त्रास होईल, पीडा होईल, शारीरिकरित्या असेल, मानसिकरित्या असेल, अशा सगळ्या गोष्टींचा त्याग करणं.
म्हणजेच त्या वासनेतून मुक्त होता आलं पाहिजे. कळालं? इथे सुंदर गोष्ट सांगतो. मागाशी सांगितल्याप्रमाणे भगवी वस्त्र मी धारण केलीत, याचा अर्थ मी संन्यासी आहे का? याचा अर्थ मी खऱ्या अर्थाने वासनामुक्त आहे का? नुसतं शरीरावरती किंवा आपण अगदी गळ्यात माळा बिळा घातल्या, बाहेरून सगळा परिहार तसा केलाय की हा मी संसारातून मुक्त आहे, काय तर मी या सगळ्यातनं मुक्त झालो. पण खरंच माझ्या मनात आतमध्ये काय चाललं हे माझं मला माहिती आहे. जसं मी आता यावेळी तुम्हाला शिकवतोय, पण हे शिकवत असताना माझं मन तुम्हाला शिकवताना त्या ठिकाणी स्थिर असणं आवश्यक आहे ना, की ते बाहेर काय चाललंय, तिकडे काय चाललंय, इथे काय घडतंय, तुम्ही ऐकताय की नाही ऐकताय, तुम्ही बघताय की नाही बघताय, इकडे अजिबात माझं मन असतं नाही. माझं मन कसं असलं पाहिजे? स्थिर असलं पाहिजे. त्याच विषय यात रंगून असलेलं पाहिजे. लक्षात घ्या, ब्रह्मचर्यत्वाचा हा दुसरा एक भाग आहे, त्याचं एक अंग आहे की जे विषय तुम्ही त्यावेळी भोगत असता किंवा ते कर्म आचरणात असता त्याच्यामध्येच ते स्थिर असणं आवश्यक आहे, तर ते ब्रह्मचर्य आहे. पण अशी वासना, जी वासना भोगयुक्त असेल, अशी वासना जी तुमच्यामध्ये तामसी वृत्ती वाढवत असेल किंवा 6 राक्षसांचं बळ वाढवत असेल, अशी प्रत्येक वासनेवरती निर्बंध लावता आला पाहिजे. आणि अशी निर्बंध लावून जो व्यक्ती उपासना करतो, साधना करतो, आपलं दैनंदिन जीवन जगतो, असा व्यक्ती ब्रह्मचारी आहे, हे लक्षात घ्या. अशा वृत्तीतून आपल्याला वैराग्य प्राप्त होतो आणि हे वैराग्य तुम्हाला जीवनामध्ये अच्युत पातळी प्राप्त करून देतो. म्हणून ब्रह्मचर्यत्व या विषयावरती आपण अजून सखोल अभ्यास पुढे जाऊन करू. थोडक्यात तुम्हाला ब्रह्मचर्यत्व काय हे कळालं असेल. आता आपल्याला 5व्या गोष्टीचा विषय आपण विचार करूया. यम याच्या 5व्या गोष्टीचा विचार करूया. अपरिग्रह. काय? अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय? लोभ नसणे. लोभ नसणे म्हणजे अपरिग्रह. आता तुम्हाला शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या विचार जर केला आपण, तर आपल्याला शारीरिकरित्या सुद्धा लोभ सुटतात आणि मानसिकरित्या सुद्धा लोभ सुटतात. अशा लोभातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आता तुम्ही विचार करायचा की बाबा मला कोणते कोणते लोभ लागलेत. आलं लक्षात? लोभ म्हणजे एखाद्या विषयामध्ये सतत त्याच्यामध्ये रत राहणं. लक्षात आलं? त्या विषयातच एखादी सवय आपल्या बुद्धीला लागलेली असते आणि त्या विषयातच आपण रंगून असतो. लक्षात आलं? नामस्मरणात रत राहणं हे वेगळं, योगी त्याच्यात राहतात, साधू संत त्याच्यामध्ये असतात. पण आपण आपल्या भौतिक जीवनामध्ये अशा विविध पद्धतीने आपण रत असतो. तर असे जे आपण दैनंदिन जीवनामध्ये आहोत, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला बंधनं घालायचे आहेत, निर्बंध घालायचे आहेत आणि त्याच्यातून आपल्या मनाला स्थिर करायचं आहे, आपल्या शरीराला स्थिर करायचं आहे. आहे यमाची 5वी बाजू जी आहे ती म्हणजे काय? लोभ नसणं, लोभातून मुक्त असणं. अशी ही 5 अंग जी आपल्याला आपला आत्मपरिचय करून देणारी आहेत आणि आपल्याला आत्मपरीक्षण करून देणारी आहेत. या 5ही अंगांचा आजपासून पुढचा भाग येईपर्यंत, म्हणजे एक लक्षात घ्या की आपल्याला आजपासून 4 दिवस मी तुम्हाला देतोय. या 4 दिवसांमध्ये तुम्ही तुमचं परीक्षण करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे, तुमचा स्वभाव तुम्हाला कळेल. या 5 बाजूनी जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला तुमचा स्वभाव कळेल आणि तो स्वभाव तुम्हाला कळाला की त्यातून आपल्याला बदल काय करायचा आहे ह्याचंही उत्तर तिथेच सापडेल. लक्षात आलं? आपल्या प्रश्नाचं उत्तर तिथेच लपलंय आणि ते उत्तर तुमचं तुम्हालाच मिळेल. आणि त्या उत्तराप्रमाणे जर तुमच्या जीवनामध्ये बदल जर घडला तर यम या अष्टांग योगापैकी म्हणजे योग साधनेतलं पहिल्या अंगावरती तुम्ही विजय प्राप्त केलात 4 दिवसात. आणि त्याचं अनुकरण नित्य नियमाने, नाही तर म्हणाल आम्ही 4 दिवसात लिहून काढलं झालं, आम्ही अष्टांग योगातलं पहिलं अंग आम्ही आमच्या बाणवलं पाहिजे, ते आपल्यामध्ये उतरलं पाहिजे. ही 5ही अंग
तर ही पाचही अंगांचा अभ्यास आजपासून तुम्हाला सगळ्यांना करायचा आहे। आपल्याला उत्तम मनुष्य बनायचं आहे, आपल्याला सुदृढ जीवन बनवायचं आहे, आपल्याला निरोगी जीवन जगायचं आहे। शेवटचा क्षण हा समाधानाने आपला प्राण या शरीरातून बाहेर पडला पाहिजे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु श्री रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री मल्लिकार्जुन महाराज की जय। सद्गुरु श्री श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन ऋष्य सरस्वती श्री दत्तात्रेय महाराज की जय। जय गुरुदेव दत्त।